लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। सर्व लाभार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की पेन्शन कधी मिळणार, पैसे कधी मिळणार। कारण की 1 जूनपासून ते 21 जूनपर्यंत DBT पोर्टल बंद आहे। लाभार्थ्यांना कोणतेच काम करता येत नाही, त्यांचं स्टेटस बघता येत नाही, पेन्शन अपडेट बघता येत नाही, तसेच कागदपत्रही अपलोड करता येत नाही। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आता उद्यापासून आनंदाची बातमी मिळणार आहे। DBT पोर्टल चालू झाल्यानंतर सर्व काही कामे सुरू होतील। DBT पोर्टलवर लाभ वितरणाची प्रक्रियासुद्धा सुरू होणार आहे। आपण माहिती काढलेली आहे की पुढील आठवड्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना DBTद्वारे पैसे देण्याची प्रोसिजर सुरू होणार आहे आणि 2-3 दिवसातच हे पैसेसुद्धा जमा होणार आहे। तर अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे मित्रांनो। दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील, सर्वांची एकच अपेक्षा आहे की सरकारने वेळेवर पेन्शन जमा करणे गरजेचे आहे। कारण की अनेक दिव्यांग बांधव आहेत, निराधार बांधव आहेत, यांचं मानधनावरच आपला दैनंदिन खर्च चालत असतो, म्हणून मानधन वेळेवर मिळणे गरजेचे आहे। सर्व लाभार्थ्यांना याची खूप मोठी गरज आहे। जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सरकारने आता चांगला निर्णय घेतलेला आहे, परंतु तरीही वेळेवर मानधन मिळणे ही खरंच खूप गरजेचे आहे। त्यांनाही मानधन या ठिकाणी आता मिळणार आहे। तर मित्रांनो, आता वेळेवर मानधन मिळाल्यामुळे काय होईल तर दैनंदिन गरजा भागवता येतील, औषधोपचार आणि आरोग्याची काळजी घेता येईल, कुटुंबाचा खर्च सुरळीत चालवता येईल, स्वाभिमानाने आणि सन्मानाने या ठिकाणी जगता येऊ शकते। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी मानधन जमा करणे गरजेचे आहे आणि त्याची प्रोसिजर आता ही पुढील आठवड्यात सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांसाठी आणखी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। जर आपण आता DBT पोर्टलवर जर या ठिकाणी गेलो तर या ठिकाणी अजून तो मेसेज तसाच आहे की 21 तारखेपर्यंत प्रोसिजर चालणार आहे म्हणून। तर आता अजून हा मेसेज गेलेला नाही, संध्याकाळपर्यंत हा मेसेज जाईल। जर आपण या खालील पट्टीला टिक केल्यानंतर महा DBT 2 या पोर्टलवर येतो, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या योजना बघायला मिळतात। इथे आल्यानंतर आपण जर लॉग इन बटनाला क्लिक केलं तर आपल्याला तुमचा महा ID तयार करा असं सांगितलं जातं। मित्रांनो, ही शासनाची सारथी म्हणून वेबसाईट आहे, ही महा DBT पोर्टललाच लिंक आहे। या वेबसाईटवर जवळपास 93 योजना या ठिकाणी उपलब्ध आहेत। नोंदणी करून घ्यायची आहे, कारण की या ठिकाणी जवळपास 1077 सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अनेक लाभार्थ्यांनी या ठिकाणी महा ID तयार केलेला आहे। याबाबत सरकारने सांगितलेले आहे की महासारथी हे महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे, जे राज्यातील प्रत्येक नागरिकाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षितपणे एकत्रित करते। शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ घेताना नागरिकांना एक संघ, सुलभ आणि पारदर्शक अनुभव देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। या प्रणालीद्वारे नागरिकांना महा ID हा एकमेव ओळख क्रमांक मिळतो। हा क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या सर्व सेवा व योजनांसाठी वापरता येतो। त्यामुळे वेगवेगळ्या विभागासाठी वारंवार अर्ज करण्याची किंवा तीच माहिती व कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहत नाही। सुरक्षितपणे पडताळलेली नागरिकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते। सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यवाही अधिक जलद आणि पारदर्शक होते आणि डिजिटल कागदपत्राद्वारे शासनाच्या विविध सेवा योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना मिळतो। त्यामुळे या ठिकाणी आपण हे महा ID व नोंदणी क्रमांक काढणे गरजेचे आहे। महा ID पोर्टलवर आपण आपली नोंदणी करून घ्या। तर या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिलेली आहे, आपण वेबसाईटवर गेल्यानंतर वाचू शकता। या वेबसाईटची लिंक SS पोर्टलमध्ये गेले आणि खाली महा DBT पोर्टल 2ला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी म्हणून महा DBT पोर्टल 2 त्या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला नोंदणी हा ऑप्शन येतो आणि त्या ठिकाणी आपण क्लिक करून आपली माहिती भरू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी हयात प्रमाणपत्र नसलेल्यांना जुलैपासून पेन्शन बंद होणार आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र काढलेले आहे, परंतु काही जे आपले लाभार्थी आहेत, मूकबधिर लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे फोन नाही, मोबाईल नाही किंवा त्यांना माहिती नाही, तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा 100% दिव्यांग आहेत, अशा अनेक लाभार्थी अजूनपर्यंत बाकी आहेत। त्यांनी जर हे हयातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन काढलं नाही तर त्या ठिकाणी त्यांची पेन्शन बंद होऊ शकते। आपल्या जवळ जे कोणी असेल तर त्यांना माहिती द्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। उद्या म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये
सर्व लाभार्थ्यांचे पेन्शन वाटप सुरू होणार आहे। त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका। याबाबत काही सविस्तर माहिती मिळाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येईल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।